नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन। नवी मुंबई खारघर सेक्टर 15 घरकुल येथील शिव फुले शाहू आंबेडकर तसेच संविधान विचार प्रसार व प्रचार मंच आणि तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ घरकुल खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती घरकुल गार्डन गेट या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। ॲडव्होकेट जे.पी. खारगे, कपिल सोरटे, अविनाश निकम, बिकाजी लोंढे, प्रवीण कदम, एकनाथ डंगारे, सुमित देहाडे, निखिल आठवले, ऋतिक मोरे, सलील मोरे, तेजस आंबरे, आनंद मुगदल, अतुल भिसे यांनी श्री शिवछत्रपती जयंती यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। यावेळी कार्यकर्ते, सभासद, खारघरमधील नागरिक श्री शिवछत्रपती यांना त्रिवार अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ आणि आम्ही संविधानवादी, आम्ही शिव फुले शाहू आंबेडकरवादी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती यांची जयंती साजरी करण्यात आली। या ठिकाणी घरकुलमधील तसेच खारघरमधील सर्व सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक बांधिलकी असणारे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होते। अत्यंत उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात आली आणि यातून प्रबोधनाचा कार्यक्रम राबवण्यात आला की सर्व जाती, धर्म, पक्ष, मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावं आणि संविधानाने सांगितलेल्या मार्गाने आपण जावं, शिवछत्रपती यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण जावं आणि कल्याणकारी राज्य कसं होईल यासाठी आपण चळवळीच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम करतोय। तेच काम पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करतोय। या ठिकाणी आज सर्वांना मी श्री शिवछत्रपती यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय। बहुजन समाजामध्ये जन्मलेल्या सर्व संत, गुरु आणि महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आज तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ तसेच आम्ही शिव फुले शाहू आंबेडकरवादी, आम्ही संविधानवादी प्रचार व प्रसार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवछत्रपती राजा शिवाजी महाराज यांची जयंती आपण आज साजरी केली। आज मोठ्या उत्साहात आणि सेक्टर 15 मधील घरकुल, स्पॅगेटी तसेच सेक्टर 11-12 मधील आमचे सहकारी, चळवळीतले सर्व कार्यकर्ते आज इथे उपस्थित राहिले आणि मोठ्या उत्साहात त्यांनी आज ही जयंती साजरी केली। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही असेच प्रकारचे उपक्रम राबवू असे आम्ही शब्द देतो। जय शिवराय, जय भीम। खऱ्या अर्थानं तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ आणि या घरकुलमधील सर्व संस्था प्रत्येक वर्षी शिवछत्रपतींचा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करतं आणि त्यामागचा खरा जो हेतू आमचा आहे तो हेतू हा आहे की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या सर्व लोकांना, जमातीच्या सर्व लोकांना एकत्र घेऊन त्यांनी एक मावळा उभा केला आणि त्या मावळ्याने एक स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य आज आपण संविधानाच्या माध्यमातून आजही या देशामध्ये कार्यरत आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांची एक आगळीवेगळी जयंती करण्याचा उपक्रम आमचा प्रत्येक वर्षी असतो, मानस असतो। खऱ्या अर्थात छत्रपतींनीचं जे स्वराज्य आहे म्हणजे त्याला वेगळ्या प्रकारे एक प्रोजेक्ट केलं जातं की हिंदू मुसलमान। मुळात छत्रपतींनी त्यावेळेचं जे मोगलांचं राज्य होतं ते मोगलांचं राज्य नेस्तनाबूत करून, जे अत्याचारी राज्य नेस्तनाबूत करून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन कितीतरी मुस्लिम आणि कितीतरी 18 पगड जातीची लोक या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यावेळेला एक मावळा म्हणून उभी राहिली, एक भिंत म्हणून उभी राहिली आणि आज जे स्वराज्य आम्ही अनुभवतोय, जे स्वराज्य आपण आज जे जगतोय ते स्वराज्याचं संपूर्ण जे श्रेय आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना। मी घरकुलमधील सर्व संस्थांच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय हिंद। नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय। आज घरकुल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ व आम्ही संविधानवादी या संघटनेमार्फत आयोजित करण्यात आली आहे। याला प्रचंड प्रतिसाद आज संख्येने आता सर्वजण उपस्थित होते। लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत तरुण वर्ग सर्वजण इथे चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणाने
हा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. यात मुख्य म्हणजे महाराजांनी जे काही कार्य केले स्वराज्यासाठी व बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनात्मक इथे आपल्याला संविधान व त्याच्या चौकटीत बांधून आपण जो स्वराज्य आज उपभोगत आहोत, याला आज कुठे ना कुठे आपल्याला दिसत आहे की आत्ताचं जे सरकार आहे आपल्याला लोकशाही धोक्यात आहे आणि हुकुमशाहीच्या वाटेने वाटचाल सुरू आहे. तर या मार्फत मी सांगू इच्छितो की हे आत्ताच आपण रोखलं पाहिजे. ईव्हीएमचा विरोधात बंद केला पाहिजे. आणि बाबासाहेब तर त्यांचं सांगणंच होतं, अन्याय सहन करणारा जो आहे तो अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा गुन्हेगार आहे. त्यामुळे आपल्याला जर दिसत आहे या ठिकाणी अन्याय होतोय, आज महाराजांनी बाबासाहेबांनी आपल्याला एवढं म्हणजे समतेचं राजकारण समाजकारण करून आज एक मोकळा ऐकता दिलेला आहे. पण आज कुठल्या तरी मार्फत हे परत धोक्यात येत आहे आणि आपण त्यासाठी एकत्र येऊन संघटित सर्व जाती धर्म पक्ष हे सगळे आपले हेवे दावे विसरून सर्वांनी एकत्रितपणे येण्याची गरज आहे. तू छोटा मी मोठा, आपल्यातले हेवे देवे सगळं सोडून त्यासाठी आम्ही आज हा विचार मंच उभा केलेला आहे मुख्य याने. आणि आम्ही संविधानवादी शिव शाहू छत्रपती आंबेडकर फुले बहुजन महानायक सर्वांना अभिवादन करून आज या ठिकाणी मी माझ्यातर्फे निकम परिवारातर्फे व वंचित बहुजन आघाडीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाला. जय भीम, जय बुद्धाय, जय भारत.